स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी आजोबांकडे आलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा प्रवरा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोलार येथील रामपूर परिसरात घडली. दिनेश नितीन जाधव, वय 14, राहणार गोधवानी, तालुका श्रीरामपूर असं मृत मुलाचं नाव आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर आज रविवारी सकाळी त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार दिनेश जाधव हा आपल्या आई, वडील आणि लहान भावासोबत रामपूर येथील त्याच्या आजोबा इंद्रभान बोरुडे यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आला होता. शनिवारी दुपारी संपूर्ण कुटुंब प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलं होतं. वडील आणि लहान भाऊ सोबतच पाण्यात पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्यानं दिनेश पाठीमागे राहिला आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहानं त्याला जवळच असलेल्या 14 मुऱ्यांकडे सिमेंटचे पाईप पूल ओढून नेले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं तो थेट पाण्यात बुडाला. आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शनिवारी 16 मे रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा अग्निशमन कार्यालय अहिल्यानगर इथून रेस्क्यू कॉल प्राप्त झाला. घटनेस गांभीर्य ओळखून राहता शिर्डी आणि श्रीरामपूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागातील फायर अँड रेस्क्यू वाहनं, अधिकारी व जवानांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पहिला दिवस शनिवार. पथकानं सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत नदीपात्रात शोध मोहीम राबवली. मात्र नदीत पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्यानं पहिल्या दिवशी दिनेशचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही. अंधार पडल्यामुळे शनिवारी रात्री मोहीम थांबवावी लागली. दुसरा दिवस रविवार. आज सकाळी पुन्हा ठीक 8 वाजता सर्व वाहनांनी अग्निशमन पथक घटनास्थळी रवाना झालं. सकाळी शोध मोहिमेला यश आलं आणि दिनेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राहता श्रीरामपूर आणि शिर्डी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सलग 18 तास अथक परिश्रम घेत शोध मोहीम यशस्वी केली. दिनेशच्या या आकस्मिक निधनानं गोधवानी आणि रामपूर परिसरासह संपूर्ण जाधव व बोरुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नदीपात्रात पोहताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.